नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. नवाब मलिकांच्या अटकेच्या नंतर आणखीही काही जणांवर ईडीच्या कारवाईची शक्यता सातत्याने बोलून दाखवली जाते आणि यामुळे नवाब मलिकांच्या नंतर कोण असा प्रश्न उपस्थित होतोय. मुळात ही वेळ का आली याचा एकत्रित विचार मवियाने करण्याची गरज आहे. दुसऱ्या बाजूला नवाब मलिक यांच्या आधी अनिल देशमुख हे ईडीच्या ताब्यात आहेत, अटकेत आहेत. आत्ताच्या घडीला नवाब मलिक हा दुसरा राष्ट्रवादीचाच मंत्री हा ईडीच्या ताब्यात आहेत. राष्ट्रवादीचेच मंत्री एकापाठोपाठ एक का ईडीच्या कडून अटक केले जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला ज्या पक्षाच्याकडे किंवा ज्या संपूर्ण सरकारकडे 170 आमदारांचं बळ आहे त्यांना सातत्याने त्यांच्या मंत्र्यांवर होणारी कारवाई ही राजकीय अस्थिरतेची नांदी का वाटते. या प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा. मलिकांच्या नंतर कोण? या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. राष्ट्रवादीच्याकडून आपल्या सोबत थोड्याच वेळात महेश तपासे जोडले जात आहेत. प्रवक्ता या नात्याने या चर्चेत ते आहेत. भारतीय जनता पार्टीच्याकडून आपल्यासोबत गणेश खंडकर आहेत. राजकीय विश्लेषक म्हणून दोन मंडळी आपल्यासोबत आहेत, संजयजी ठाकूर आणि सुशीलजी कुलकर्णी. सर्व मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत. पटकन पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला संजयजी ठाकूर यांना. संजयजी, ज्या पद्धतीने सांगितलं जातंय की मलिकांच्या नंतरही काही जणांचे नंबर आहेत, असं काय केलं गेलंय या सरकारच्या काळात की यांचे मंत्री एकापाठोपाठ एक इतक्या मोठ्या आणि चिंताजनक कारवाईला सामोरे जाण्यास पात्र ठरतायत? देखिए, ऐसा है कि अभी जिस तरह से यहाँ राजनीतिक स्थिति है महाराष्ट्र की, उस स्थिति में जिस तरह से किसी के ऊपर, अब यहाँ महाराष्ट्र सरकार की तरफ से भी एमएलए पे 307 के केस बनाए गए, कुछ एमएलए पे बनाए गए जो एमएलए वहां नहीं उपस्थित, उनके ऊपर 307 का शाही फेंकने के लिए केस बना दिया गया. दूसरी तरफ विरोधी पक्ष जो है इस महाविकास आघाड़ी के खिलाफ के जो लोग हैं, वो लोग लगातार दुनिया भर की बेनामी प्रॉपर्टीज और दूसरी चीजों की जानकारी एजेंसियों को दे रहे हैं. एजेंसियों को तो ये जानकारियां किसी भी ढंग से मिले उनको. अब तो मैंने अभी थोड़ी देर पहले आपके ब्रेक में किरीट सोमैया जी का ट्वीट पढ़ा है. किरीट सोमैया जी ने ट्वीट में कहा है, अभी आगे भी एक सरकार के मंत्री का नाम लिया है कि अभी अगले हो. तो इसलिए ये तो एक देखने की स्थिति है कि जब इस तरह के कंप्लेंट हुई है, शायद वो कंप्लेंट करते रहते हैं, उनके पास कागज पत्र होते हैं, उनको कोई जानकारी होगी, इस आधार पे उन्होंने कहा होगा. लेकिन कुछ न कुछ जरूर है, क्योंकि मैंने पहले भी कहा है कि केंद्रीय एजेंसियां कुछ भी उठा के किसी के भी खिलाफ कर देती हैं, ऐसा होता नहीं है. अगर केंद्रीय एजेंसियां कार्रवाई कर रही हैं तो निश्चित तौर पर कुछ न कुछ तथ्य होगा. अब आगे जब वो इसकी पूरी तरह से इंक्वायरी करेंगे तो सामने जब चीजें आएंगी तब समझ में आएगा कि असल ये है क्या. ठीक आहे. महेश तपासे जोडले गेलेले दिसत आहेत. महेश जी, आवाज येतोय? आपल्यासाठीचा पुढचा प्रश्न असणार आहे. हो, नमस्कार. नमस्कार. पटकन मुद्द्यावर येतो. किरीट सोमय्यांचं ताजं ट्विट सांगतंय की एका आणखीन मंत्र्यावर कारवाई होऊ घातलेली आहे. मुळात तुमच्या लेखी मलिकांच्या नंतर आणखी कुठल्या मंत्र्यावर कारवाई होऊ शकते? कारवाई होईल अशा प्रकारचं वर्तन कोणाचं आहे का? प्रसाद जी, गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा एक प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाकडनं होत होता. त्या प्रयत्नाला समर्थपणे उत्तर देण्याचं काम राष्ट्रवादी पक्षाचे नेते, प्रवक्ते आणि मुंबईचे महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिकांनी केला. त्याच्या आधीच काहीतरी कुणकुण लागली होती की नवाब मलिक अशा पद्धतीने हा डाव उधळून लावत असताना त्यांच्यावर काहीतरी कारवाई होईल अशा काही सुतोवाचही झाला. मध्यंतरी भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतल्या आणि नवाब मलिकांनी मला तर 2-4 दिवसात आधी सांगितलेलं की माझ्या संदर्भामध्ये जर कुठल्याही तपास यंत्रणेला कशाही प्रकारचा जर तपास करायचा असेल तर ते करू शकतात आणि त्या तपासाला मी 100% पूर्ण सहकार्य करेन, ते नवाब मलिकांनी सांगितलं. आज सकाळी 4 वाजता तुमच्या घरी गेले, 6 वाजता. आपण हे स्पष्ट करू इच्छित आहात, सांगू इच्छित आहात वारंवार की अशा प्रकारच्या कारवाया, एका पाठोपाठ एक मंत्र्यांवर होणाऱ्या कारवाया हे सरकारच्या स्थिरतेच्या साठीचं संकट आहे. मला विचारायचं असं आहे की अटकेमध्ये राष्ट्रवादीचेच मंत्री कसे? असं आहे, अटकेमध्ये राष्ट्रवादीचे मंत्री कसं असं म्हणण्यापेक्षा की हे सरकार
गुंफण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच केलं. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या गळ्यातला प्रमुख काटा जर कोण असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नामोहरम करणं, त्याचे जे बलस्थान आहे त्याच्यावर आघात करणं, त्यांना पब्लिकली ह्युमिलेट करायचा प्रयत्न करणं, मीडिया ट्रायल करणं हा प्रकार झाला. त्या ट्रायलला जर कन्व्हिक्शन होत असेल, त्या ट्रायलचं काहीतरी लिगल ज्युडिशियल आउटपुट निघत असेल तर जनता हे मान्य करेल की बाबा काहीतरी खरंच चुकलं होतं ना भाजपच्या लोकांनी काहीतरी चांगलं काम केलं. ठीक आहे, म्हणजे परंतु थोडक्यात तसं आपल्याला होत असं नव्हतं. सांगायचं आहे की मवियामध्ये राष्ट्रवादी हा अत्यंत बलशाली पक्ष आहे. राष्ट्रवादीनं हे आघाडीची मोठ बांधण्याचं काम केलं म्हणून त्यांच्या विरोधात कारवाया होत आहेत. सुशील कुलकर्णींना या निमित्तानं पटकन बोलतं करतो. सुशील कुलकर्णी, पहिल्यांदा राष्ट्रवादीचेच मंत्री सातत्यानं का अडकत चाललेत या संदर्भातलं तुमचं विश्लेषण आणि मग माझा पुढचा प्रश्न. मुळात एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते देखील म्हणाले की हे अस्थिर करण्यासाठीचे प्रयत्न आहेत. आपण असं गृहीत धरूया की हे अस्थिर करण्यासाठीचे प्रयत्न आहेत. ज्या सरकारमधले मंत्री सातत्यानं भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये सापडत आहेत, अटक होते आहे, त्यांना जामीन मिळत नाहीये, ते महिनोन महिने जेलमध्ये राहत आहेत, न्यायालय जामीन देत नाहीये, सरकारचा संबंध नसतो, तेव्हा इथे काहीतरी पाणी मुरत आहे आणि भ्रष्ट माणसं सत्तेवर राहू नयेत यासाठी प्रयत्न करणे म्हणजे षडयंत्र होत नाही. क्रमांक 1. क्रमांक 2, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेच्या सोबत घेऊन म्हणजे शिवसेनेची महत्वाकांक्षा ओळखून ज्या पद्धतीनं राज्यकारभार केला आहे त्या पद्धतीनं त्यांना अडकणं क्रमप्राप्त आहे. आता आणखी कोण हा प्रश्न आहे, तर त्या आणखी कोण मध्ये आता राष्ट्रवादीचे असणार नाहीयेत, आता कदाचित शिवसेनेचे मंत्री असतील अशी शक्यता आहे. आता तुम्ही म्हणाल की अनेक महिन्यापूर्वीचा विषय काढला, जी गुन्हा असतो, अनेक वर्षापूर्वीचा काढला, गुन्हा असतो, भ्रष्टाचार असतो. 2 करोड रुपयाची ज्याची आय आहे, ठीक. इन्कम आहे, उत्पन्न आहे, 3,500 करोड रुपयाची संपत्ती त्या व्यक्तीच्या नावावर असते. त्याचं रेकॉर्ड भलेही भाजपवाल्यांनी दिलं असेल, म्हणजे आपण हा आरोप अगदी मान्य करूया की भाजपवाल्यांनी हे रेकॉर्ड नेऊन ईडीच्या ताब्यात दिलं. रेकॉर्ड कोण दिलंय? आता संजयजी सांगत होते माहिती कुठून मिळतीये यापेक्षा माहिती मिळते हे खूप तपास यंत्रणांच्या दृष्टीनं महत्वाची गोष्ट असते. भलेही भाजपवाल्यांनी दिली असेल, 3,500 करोड रुपयाच्या संपत्तीची माहिती दिलेली आहे आणि ज्यांच्याकडून विकत घेतली आहे ते सगळे गुन्हेगारी नव्हे, दहशतवादी पार्श्वभूमीचे आहेत. असं असल्यावर नवाब मलिकांना होणारी अटक ही स्वाभाविकच म्हणावी लागेल. यांनी अटक का केली असा कांगावा करण्याच्या ऐवजी ही अटक का झाली हे जरा स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. कारण जाळ असल्याशिवाय धूर निघत नाही. नवाब मलिकांचे भ्रष्ट लोकांशी, दहशतवादी लोकांशी असलेले संबंध, पवार साहेब सुद्धा म्हणाले होते की असे दाऊदशी संबंध जोडले जातात. उगाच कुणीही कोणाशी संबंध जोडत नसतं, कुठेतरी संबंध असतात म्हणूनच ते निघतात. आता विक्टीम याला एकच मिनिट सुशीलजी एकच मिनिट. हा एक अत्यंत महत्वाच्या वळणावर आपण चर्चा आणलीत, त्या निमित्तानं महेश तपास यांना उत्तर द्यायची संधी पण देतो, पण एक आणखीन महत्वाचं वक्तव्य आता चर्चेमध्ये सहभागी करतो. तुम्ही त्याच्यावर एक 30 सेकंदात पटकन प्रतिक्रिया द्यावी. असंही म्हटलं गेलं की मुस्लिम कार्यकर्ता असला की त्याचं नाव दाऊद बरोबर जोडलंच जातं. हे वक्तव्य करून नक्की चर्चा कुठल्या वळणावर न्यायची आहे? जर मुसलमान कार्यकर्ता आहे त्याचं नाव दाऊदशी जोडलं जातं, तर मग हिंदू कार्यकर्त्यांची नावं अरुण गवळीशी जोडली गेलेली मी तरी ऐकली नाहीयेत. 5 सेकंदात सांगतो. अमराठी मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या हाती मुंबईत काही लागत नाही. पुढच्या 5 सेकंदात सांगतो, हिंदू मुस्लिम विषयावर राष्ट्रवादीच्या हाती काही लागत नाही, कारण तिथे सपा, एमआयएम आणि काँग्रेस हे 3 पक्ष बसलेले आहेत. दलित हा मुद्दा काढला तर तिथे ऑलरेडी बसपा आणि अन्य पक्ष जे दलितांचे रिपाईचे पक्ष आहेत, भारिप बहुजन आहेत, त्या पक्षाचा वाटा अधिक काँग्रेसचा वाटा अधिक आहे. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला मुस्लिम हा कार्ड खेळून मुंबई मनपाच्या निवडणुकीमध्ये आपला एक समर्थ नेता उभा करायचा आहे. या नवाब मलिकांच्या अटकेला शहीदत्वाचा दर्जा देऊन, त्याला मुस्लिम या अँगल देऊन, मुस्लिम कार्ड खेळून मुंबई मनपाच्या निवडणुकीत मुस्लिम चेहरा म्हणून नवाब मलिकांना इंट्रोड्यूस करायचा आहे. हे स्पष्ट गणित दिसतं आहे. तुमची 30 मिनिट.
ही जी, सगळं. याच्यावरच्या चर्चेतला एक आणखीन मुद्दा पटकन महेश तपासेंच्याकडूनही समोर आला होता. त्याचं उत्तर भारतीय जनता पार्टीकडून लागेल. त्यानंतर बाकीच्या मुद्द्यांवर टप्प्याटप्प्याने इतर मान्यवर बोलतील. पटकन पहिला प्रश्न या चर्चेतल्या भागाचा गणेश खंडकर यांच्यासाठी. गणेश खंडकर, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर, मवियाच्या मंत्र्यांवर होणाऱ्या कारवाया या सरकारच्या स्थैर्याला बाधा निर्माण करण्यासाठीच आहेत, हा आक्षेप आज नाही, हे सरकार जन्माला आल्या दिवसापासून आहे. मला गंमत या गोष्टीची वाटते की 170 आमदारांचं पाठबळ असलेल्या सरकारला रोज उठून आपल्या स्थैर्याची इतकी चिंता का वाटावी? बघा, असं आहे की हे सरकार ज्या पायावरती उभा आहे ना, तो पायाच मुळात ब्लॅकमेलिंगचा आहे. ज्या दिवशी हे सरकार अस्तित्वात आलं, शिवसेनेला मुख्यमंत्री पद दिलं, परंतु त्यामागे मग त्यांना मुख्यमंत्री पद देऊन होम असेल, फायनान्स असेल, हेल्थ असेल, सगळं काही राष्ट्रवादीने काढून घेतलं. शिवसेनेचा मुख्यमंत्री फक्त नावाला ठेवलाय. बघा, असं आहे की प्रसादजी, या महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या या सरकारच्या काळात ज्या ज्या मंत्र्यांची प्रकरणं आली, संजय राठोड हे काय आम्ही आणलेलं नाही, ते भलतंच प्रकरण आहे. धनंजय मुंडे, अनिल देशमुख, आज नवाब मलिक, अजूनही 2-3 जणांची नावं येत आहेत. आणि तपासे साहेब, तुम्ही चर्चेमध्ये आहात. अहो, काल परवा ठाण्यामध्ये ज्यांच्याविषयी चर्चा सुरू आहे ना, ज्यांची आता प्रॉपर्टी आता कळेल तुम्हाला, त्यांना महापालिकेने कोट्यवधी रुपयांची करमाफी दिली. आणि मग अशा लोकांची जर प्रकरणं बाहेर निघाली, आता एक मिनिट गणेश खंडकर, या चर्चेत आपण एक संकेत दिलाय. आपण कोणाच्या विषयी बोलताय? गणेश खंडकर, ऐकायला आलं? माहितीये जी, माफी कोणाला दिली? सरनाईकांना दिली ना. आपल्याला सुचवायचं काय याच्यातून? पुढील कारवाईमध्ये मलिकांच्या नंतर सरनाईकांचा नंबर आहे असं सुचवायचं आहे? मला अजिबात तसं म्हणायचं नाही, अन्यथा महेश तपासे म्हणतील बघा भारतीय जनता पार्टीवाल्यांकडे ईडीची फाईल जाते. अहो, प्रकरण तुम्हीच रोज देताय, आम्ही नाही देत आहोत. मुंबई महापालिकेमध्ये करोडो रुपयाची टेंडर तुम्ही देताय ना. अहो, कसली तुम्ही चर्चा करायला तयार नाही. अहो, मुंबई महापालिकेत 1 करोड 2 करोड हे ठीक आहे, 50-100 कोटी रुपयांची टेंडर तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सवरती चर्चा घेता. विरोधकांनी हात वर केला की त्यांना बोलायला संधी द्यायची नाही, टेंडर बिना चर्चा मंजूर करायची. आणि जर त्याच्यावर प्रश्न विचारले तर किरीट सोमय्यांचा तुम्ही जाहीरपणे उद्धार करणार. अहो, तुम्ही तुमच्या हाताने विहीर खोदताय ना. या मुद्द्यावर महेश तपासेंचं उत्तर लागेल. महेश तपासे, चुका करणारे अडचणीत येणार, याला पूरक अशी म्हण गणेश खंडकरांनी वापरली. स्वतःच्यासाठी विहीर खणली जातीये सत्ताधाऱ्यांकडून. प्रसादजी, मला गणेशराव, मला मगाशी ते कुलकर्णी साहेब बोलले त्याच्यावर बोलायचं आहे. ज्या प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये, ज्या डिलिंगच्या संदर्भातला जो आजचा विषय आहे, म्हणजे नवाब मलिकांच्या संदर्भातला, तो 2005 मध्ये झाला अशी आमची माहिती. 2014 पासून तो तुम्ही सरकारमध्ये होता. 2014 ते 2019 तुम्ही त्याचा, तुमच्या ज्या काही यंत्रणा आहेत त्याचा वापर करून त्याच्यावर कारवाई का केली नाही, हा प्रश्न तर आम्हाला विचारायचा अधिकार आहे. 2019 मध्ये आम्ही सत्तेवर आलो. आता नवाब मलिक रोज कुठे ना कुठल्या विषयावर तुमच्याशी बोलत असतात, संवाद घालत असतात, फोन करत असतात. नाही ना, असू द्या ना, पण तुम्ही काय केलं? आता नागरिक म्हणून विचारतात, महाराष्ट्राची जनता विचारेल ना. जर नवाब मलिकाची प्रॉपर्टी 2005 ची खरेदीची होती तर 14 ते 19 तुम्ही काय गप्पा होता, हा प्रश्न मला सांगा. याच्यावर 2019 याच्यावर पटकन गणेश खंडकर उत्तर द्या. गणेश खंडकर, याच्यावर पटकन उत्तर द्या. मला चर्चेला पुढे न्यायचंय. संजयजी ठाकूर यांना त्यानंतर बोलता करणार आहे. होय, आमचं सरकार होतं. होय, आमचं सरकार होतं. आज दिल्लीमध्ये आमचं सरकार आहे. या विषयासंदर्भात तेव्हा पण होतं 2014 ते 19. तेव्हा नवाब मलिकांवर माझं वाक्य नीट ऐका तपासे साहेब, माझं वाक्य नीट ऐका. होय, तेव्हाही आमचं सरकार होतं. आज आमचं दिल्लीत सरकार आहे, महाराष्ट्रात नाहीये. माझं वाक्य नीट तुम्ही समजून घ्या. पण आम्ही आरोप केल्यानंतर त्यांनी स्वतः कबुली दिली ना. त्यांना कोणी सांगितलं होतं कबुली द्यायला? चूक केली, त्याचं पेपर एव्हिडन्स सापडल्यानंतर त्यांनी का नाही सांगितलं की पूर्ण माझ्यावरती आरोप चुकीचे आहेत, हे माझ्याकडे पेपर्स आहेत? का नाही नवाब मलिकांनी सांगितलं? आणि दुसरी बाब, ही कारवाई कधी झाली आहे? जी, दाऊद इब्राहिम कासकरच्या कुटुंबियांना पकडल्यानंतर. हे लक्षात घ्या. ईडीला वाटलं म्हणून कोणालाही उचलता येत नाही. आणि आज हे स्पष्ट करू इच्छितो, तपासे साहेब, तुम्ही आमच्यावर आरोप करत असताना
आम्ही राजकारणात आहोत. आम्ही जर चुकीचं ठीक. करत असू आणि उद्या पुढे न्यायालयात गेलं, उद्या आमची चौकशी होईल याची आम्हाला कल्पना आहे. पण आम्ही पटकन त्या मुद्द्याला बाबतीत निर्धार करतो. पटकन मुद्द्याला पुढे नेतो. संजय ठाकूर आपल्या सोबत आहेत. संजयजी, या निमित्तानं एक आणखीन मुद्दा असा उपस्थित करतो, तो असा आहे की जुने आरोप आहेत. जुन्या आरोपांची इतक्या उशिरा का कारवाईसाठी तो मुद्दा हातामध्ये घ्यावा, अशा प्रकारचा बचाव असू शकतो का? नहीं, देखिए ऐसा गणेश खटकर जी अभी बोल रहे थे, अभी जो ईडी की रिमांड एप्लीकेशन है उसमें यही कहा गया है कि इकबाल कास्कर की अरेस्ट के बाद उससे संबंधित विषयों पे जो पूछताछ हुई है उसमें मंत्री ने कोऑपरेट नहीं किया है, इसलिए गिरफ्तार किया गया है. एक चीज. दूसरी चीज, एजन्सीना प्रश्न पडत नाही कोण काय करतोय. जेव्हा कंप्लेंट झाली त्याबद्दल आणि भारतीय जनता पक्षाचे लीडर लोकांनी कंप्लेंट करून त्याच्याबद्दल काही पुरावे दिले, महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री जो सध्याचे नेता विरोधी पक्ष आहेत त्यांनी स्वतःच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये हे सांगितलं होतं की नवाब मलिकांचा अंडरवर्ल्डचा कनेक्शन आणि त्या कनेक्शनचे पुरावे आम्ही एजन्सीला पण देऊ आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांना पण देऊ. तर जेव्हा हे पुरावे दिले गेले आणि कंप्लेंट केले गेले, त्यानंतर आता ईडीने त्याची कारवाई सुरुवात केली आहे आणि म्हणून त्यांच्या लक्षात आलं असेल की असं झालंय. म्हणून हे बघा, कधी म्हणजे आज मी आणि कुणाला माहित नाही म्हणून मी निर्दोष आहे तसं होत नाही. जेव्हा प्रशासनिक अधिकाऱ्यांना किंवा एजन्सीना हे समजेल की संजय ठाकूरांनी किंवा प्रसाद काटेंनी असा गुन्हा केला होता, तेव्हापासून इन्क्वायरी सुरू होईल आणि त्याच्यानंतर जे काय तथ्य भेटेल त्याच्यावर आधारित कारवाई होईल आणि तेच सुरुवात आहे आता सध्या. जी, मग याच निमित्तानं महेश तपासे, आपल्यासाठीचा पुढचा परत एक प्रश्न असा की आणखी काही मंत्री कचाट्यात असतील, तपास यंत्रणांच्याकडून त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते, ही भीती आपल्याला वाटते का? मला अजिबात भीती वाटत नाही कुठल्याही गोष्टीच्या संदर्भात. कारण सत्य काय कधी कुणाला समोरून फार काळ दडू शकत नाही. तुम्ही जर आरोप केलेले खरे असतील तर ते समोर येतील, पण ते खोटे असतील त्याचे बिल फुटणारच नाही. आज आमचा दावा आहे की जे आरोप झाले ते सूडबुद्धीने झाले. ते आरोप महाराष्ट्रात तुम्ही सरकार बनवू शकले नाही म्हणून झाले. ते आरोप शिवसेना जो तुमचा मित्रपक्ष 30 वर्षाचा होता तो तुम्हाला सोडून गेला आणि त्यांनी त्या ठिकाणी आमच्यासोबत संगनमत केलं, त्याच्यामुळे हे झालं. म्हणजे कालही मी बघत होतो चंद्रकांत दादांची स्टेटमेंट, त्याच्यामध्ये ते वक्तव्य करत होते, संजय राऊत साहेबांबद्दल बोलले, मुख्यमंत्र्यांना काही अधिकार नाही दिले वगैरे 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 असे काय बोलत होते. परंतु मला एवढंच सांगायचं, खणकर साहेब माझे चांगले मित्र आहेत, अभ्यासू एक नेते आहेत ते, की ह्या महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारची मोठ पवार साहेबांनी अतिशय चांगली आणि मजबूत बांधलेली आहे. ह्या सरकारला तुम्ही कितीही अस्थिर करायचा प्रयत्न केला तरी ते सरकार अस्थिर होणार नाही. उलट आता 170 वर आम्ही आहोत. पुढच्या 2024च्या जेव्हा निवडणुका होतील तेव्हाचा आकडा तुम्ही बघा. महेशजी, बोलता 2024चा आकडा उच्चारताना थोडा वेळ अडखळलात आपण. आपल्याला काही वेगळं सांगायचं होतं? मला एवढंच सांगायचंय की आज आपण कितीही त्याच्यावर चर्चा केली जी. तरी भारतीय जनता पार्टीचा छुपा डाव आहे. ठीक हे आहे. संबंध महाराष्ट्र आणि देशातील जनता पाहते. तुम्ही त्यांना विचारा. कौल तुम्ही एक विश्लेषक म्हणून पटकन सुशील कुलकर्णींना संधी देतो. सुशीलजी, हे राजकीय स्थैर्याचं टुमणं गेले जवळपास 2.5 वर्ष आपण ऐकतो. गरज आहे का याची? हे सांगून कोण कोणाला बांधून ठेवू पाहतंय आणि 170ची संख्या आता कशी वाढू शकते? आत्ताच्या निवडणुकीत म्हणजे आत्ता झालेल्या निवडणुकीतली 170ची संख्या वाढणं तर जरा कठीण आहे. राजकीय अस्थैर्य आणि सरकार पडतंय हा एकमेव मुद्दा असा आहे जो तिन्ही पक्षाच्या सत्ता आवश्यक असलेल्या लोकांना, मी खरं तर सत्तातूर हा शब्द वापरणार होतो, पण सत्ता आवश्यक असलेल्या लोकांना बांधून ठेवण्यासाठी पुरेसा आहे. हा मंत्र आहे. सत्ता जाईल, सत्ता फुटेल, आपल्या हाती सत्ता राहणार नाही. हा एक मंत्र वापरून सातत्यानं सगळ्या लोकांना बांधून ठेवण्याचं काम केलं जात आहे. त्यामुळे याच निमित्तानं सुशीलजी, आपल्याच मुद्द्याला घेतो आणि पटकन गणेश खणकर यांना पुढचा प्रश्न विचारतो की ज्या पद्धतीनं मवियामध्ये सत्ता जाईल या भीतीनं फाटाफूट होऊ शकते. मला गणेश खणकर आपण सांगा, आपली सत्ता येणार आहे ही स्वप्न दाखवूनही भारतीय जनता पार्टी आपली एकजूट ठेवण्याच्या प्रयत्नात आहे का? बघा प्रसादजी, असं आहे की
आम्हाला एकजूट ठेवण्याची तुम्ही जे म्हणालात तर आमच्या निवडून आलेल्या आमदारांचा आमच्यावर विश्वास आहे ना. अहो आता ह्यांनी काय प्रयत्न केले नाहीत का? त्यांनी भरपूर प्रयत्न करून झालेले आहेत. अनेक आमदारांना विलोभनं दिली, प्रलोभनं दिली, सगळ्यांना दिली. पण आजच्या महाराष्ट्रातली ताकद, आजच्या महाराष्ट्रातला ताकदवार पक्ष कुठला आहे ते सगळ्यांना माहिती आहे. आणि महेश तपासेजी म्हणाले तर महेशजी मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. तुम्ही पुढच्या निवडणुकीमध्ये खूप मोठा चमत्कार करणार आहात. कारण तुम्ही चमत्काराची जी अपेक्षा करतोय असं आहे की तुमच्या मागे एक फोटो आहे. तर मला राजकीय विश्लेषक म्हणून मी कार्यकर्ता आहे. बरोबर असलेल्या लोकांना कसा धक्का द्यायचा हे पुरोरमध्ये असल्यापासून आम्ही पाहत आलेलो आहोत ना. गणेश कणकरांना जे सुचवायचंय त्यावर एकदा पटकन संजयजी ठाकूर यांना बोलतं करतो. संजयजी, राष्ट्रवादीला शिवसेनेच्या जोरावर आपलं बळ वाढवायचं आहे हे शिवसेनेला कळेल त्यावेळेला मवियाची मोठ आणि मवियाची बोट डुलायला लागेल का, बुडायला लागेल का? ही काँग्रेस पक्षासाठी एक सूचना आहे की पुढच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शिवसेना सोबत जाऊन इलेक्शन लढतील आणि काँग्रेसला सोडतील हे तर नक्कीच आहे. आणि कोण वाढणार आणि कोण कमी येण्याचा नंतरचा प्रश्न आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की या सरकार जी बसली आहे मवियाची 3 पक्षांची युती करून, ती सरकार महाराष्ट्रातील जनताने नक्कीच देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याकरिता मॅन्डेट दिली. या लोकांना सोडून गटजोड करून आता त्याच्या स्वतःची सत्ता स्थापन केलेली आहे ही गोष्ट पण खरी आहे. पण लोकांमध्ये खूप अस्वस्थता आहे. माझ्या मते पुढच्या निवडणुकीत कदाचित हे तिघे मिळूनही 100 पर्यंत पोहोचतील की नाही त्याच्याबद्दल मला शंका आहे. आज आत्मविश्वासानं पुन्हा एकदा सांगतो, या महाराष्ट्रातलं सरकार पाडण्याचं काम इमान इतबारे पहिल्यांदा काँग्रेसच करणार आहे. हे मी पुन्हा सांगतो तुम्हाला. महेश तपासेंना ही भविष्यवाणी पटतीये का? आणि ते न व्हावं याच्यासाठी आणखीन काही मंत्र्यांचा बळी द्यायला मविया तयार आहे का? महेशजी, महाराष्ट्रातली भाजपची सत्ता 2019 मध्ये गेली म्हणून काही नेत्यांना त्यांच्या रात्रभर झोप लागत नाही. आणि माझे काही मित्र आहेत गणेशरावांसारखे ज्यांना दिवसा डोळ्या स्वप्न पडतात. मनापासून अगदी गणेशराव तुम्ही हसल्या म्हणून कौतुक करतो तुमचं. परंतु हरकत नाही, राजकीय विश्लेषक म्हणून, राजकीय प्रवक्ता म्हणून आपापल्या पक्षाची बाजू मांडायचं आपलं काम आहे. महाराष्ट्रातली जनता उघड्या डोळ्यांनी हे सगळं पाहत आहे. आणि फक्त महेशजी वेळ मर्यादेमध्ये उत्तर संपवायचंय म्हणून परत एक उपप्रश्न जो राहिला तो विचारतो. सत्ता टिकवून ठेवण्यासाठी आणखी काही मंत्र्यांचा बळी द्यायला मविया तयार आहे का? सत्ता टिकवून ठेवण्यासाठी मंत्र्यांचा बळी म्हणण्यापेक्षा कायदेशीर बाबती असतात काही. आता समजा आता कोणाला अटक झाली, त्याच्यामध्ये सीबीआयची इन्क्वायरी आली, ईडीची इन्क्वायरी लागली, यांनी जाणून बुजून त्याच्या मागे जर लावली आणि कन्व्हिक्शन किंवा ऍक्विटल, हे ऐकून घ्या, कन्व्हिक्शन किंवा ऍक्विटल हा एक कायद्याचा लॉंग रन प्रोसेस आहे. तोपर्यंत तुम्ही मीडियामध्ये आमची टोपी उडवणार हे आम्हाला माहिती आहे. परंतु घटनेचा, भारतीय राज्य घटनेचा सन्मान ठेवून आमच्या नेत्यांनी, म्हणजे अनिल देशमुख असतील किंवा इतर कोण असतील, यांनी देखील राजीनामा देण्याची भूमिका ठेवलेली आहे. मग आता नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या बाबतीतली मवियाची भूमिका कधी स्पष्ट होईल? काय झालं? नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या बाबतीतली भूमिका कधी स्पष्ट होईल? मलिकांच्या संदर्भात राजीनामा त्यांचा घ्या असं मला वाटतं दुपारीच भारतीय जनता पार्टीचं शिष्टमंडळ राजमुंद्रीला रवाना झालं होतं असं मी ऐकलंय, मला माहिती नाही. परंतु त्याच्या संदर्भात राजीनामा द्यायचा काय द्यायचा उद्या कोर्टामध्ये दाखल झाल्यानंतर, आता त्यांना आज अरेस्ट केली, आता त्याच्यानंतर काय कोर्ट मध्ये चार्जेस दाखल होतील त्याच्यानंतर घेऊ ना. महाराष्ट्रातल्या जनतेचा स्वाभिमान हा महाविकास आघाडी सरकार साबूत ठेवेल. ठीक आहे, ही आता चर्चा स्वाभिमानाच्या दिशेनं पुढे चालली आहे. आपल्याला वेळ मर्यादा असल्यानं थांबावं लागतंय. गणेशजी माफ करा, अगदी वेळ मर्यादा संपली आहे. आपल्याला मी परत एकदा निश्चित कधी ना कधी संधी देतोच. तुर्तास आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.